दरवर्षी जायचा पाय पाय पाली गावाला 80 वर्षाच्या वयात आला जावना त्याला पाली गावाला गाई गाई संगमनेरचा ओलम राजा दरवर्षी पायी पायी पालीला जायचा काही मंडळी इथून चंदनपूरला गेली. हो आपल्याला उद्या जायचं उद्या म्हणजे आजच फिरून म्हणून संगमनेरचा वलम राजा दरवर्षी पायी पायी पालीला जायचा 80 वर्षाच्या वयात आला हो जावना त्याला पाली गावाला काय बोलू लागला पालीच्या देवाला. हो देवा मी आता थकलो माझ्या संग यावा संगमनेरला. काय सांग बघता तुला रे हो तुझ्या संग संगमनेरला येणार गोष्ट खरी. तुम्ही पुढा पुढा चालायचं मी तुमच्या मांग मांग चालणार असं मनामध्ये कुठली शंका नाहीची मांगा वळून देवा बघायचं तुम्ही जर मांग वळून बघितलं मी तिडच थांबून घेणार. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी समर्थ म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे खरी गोष्ट तसं त्या देवानी भक्ताला सांगितलं तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे. मनामध्ये शंका नाहीची नाही माग फिरून बघायचं नाही. वलम राजा पाली गावातून निघाला फलटण मार्गी शिखर शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी कडी पठारावरती आला. पाली आणि जिजुरी 140 किलोमीटरचं अंतर आहे. पाली आणि जेजुरी हो शिंदवडकर पाली आणि जिजुरी 140 किलोमीटरचं अंतर आहे. मधून गेलं मग बांधा बांधानं द्राक्षाचे घड खुडायला जायचे काय. अरे पाली ही सातारा जिल्ह्यात आहे आणि जिजुरी ही पुरंदर तालुक्यात आहे. हा का 140 किलोमीटरचं अंतर आहे. माऊली तुम्ही पालीला आणि जेजूरला जर गेले संग टेप घेऊन जा तानू तानू मोजा किती बरं तीन किती नाही. वलम राजा पाली गावातून निघाला फलटण मार्गी शिखर शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी कडी पठारावर आला. वाल्माच्या मनात शंका आली देव आपल्या पाठीमागे आहे किंवा नाही. शंका ही प्रत्येकाच्या मनात असते. वाघ्याला सुपारी दिली येते का नाही मला तुमचा भरोसाच नाही. शंका ही चांगली नाही माग फिरून पाव लागला देवानं तिड वसवली. जेजुरी हो जेजुरी जर त्या वाल्मानं माग पाहिलं नसतं देवा संगमनेरला आला असता. मग संगमनेर म्हणजे अगदी जवळ. लय जवळ संगमनेर म्हणजे संगमनेर म्हणजे लय जवळ. वणी पासून 3 किलोमीटर संगमनेर. नफऱ्या तू कोणतं संगमनेर सांगू राहिला. चिखल आंब्या पसलं तुला तेच संगमनेर विचारलं का. संगमनेर तालुका आहे तो काय माग ग्रंथात नाही आलं म्हणून देवानं वसवली जेजुरी. हवालदार साहेब बोला खंडोबानं पहिलं जागरण कुठं केलं हे सुद्धा माहित नाही. नाही बा नाशिकच्या वाघाडीत केलं. वाघाडी कोणत्या कामात प्रसिद्ध आहे अख्ख्या जगाला माहिती आहे. अरे बाबा वाघाडी कोणत्या बाबतीत प्रसिद्ध आहे अख्ख्या जगाला माहिती. तू म्हणतो खुशाल म्हणतो वाघाडीत केलं. अरे बाबा खंडोबानं पहिलं जागरण कुठं केलं माहिती नाही तुला. आम्हाला अनुभवच नाही भाऊ. अरे बाबा वाडीवऱ्याजवळ चिमणबारीत केलं. चिमणबारीत केलं. अरे काय उंदरिया बोलत कुठं केलं मग नफऱ्या कुठं केलं बोल बोल लवकर. म्हण चिमणबारीत केलं. देव काय वाघाडी जागरण करतो का. मग मा नाव काय खंडू माहिती होती वाघाडीत तिथं काय भेटत होतं तो नाव काय खंडू. वाडीवर जवळ काय भेटत होतं. तू टोक्यात टाकील मी टाक. अरे बाबा तुझं नाव खंडू. खंडू वाघाडीत तू काय करतो. काय करतो दारुडे पकडितो त्यांना घरी घेऊन येतो त्यांची उरेल मी पितो ही जनसेवा. शाबास 15 3 वार पाड्यामध्ये थांब.
सप्ताच बसवील. नाही ईड नका. नाशिक देव बरं अशा ठिकाणी नाही जागरण करीत. मग पहिलं जागरण केलं पाली गावाला, गावाला दुसरं जागरण केलं जेजुरीला बाई, वा. तिसरं जागरण केलं पंढरपुराला देवा, असं. पांडुरंगाच्या वाड्याला हो. गाई गाई पांडुरंगाच्या घरी देवानी जागरण का केलं? केलंय. लक्ष देऊन ऐका. हो कुणी वारकरी मंडळी असेल, हा कुणी खंडोबाची भक्त असतील, आहेच. कुणी स्वाध्याय मंडळी असेल, हो कुणी स्वामी समर्थ असतील, पण पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही. पांडुरंगात आणि खंडोबा बदल नाही. काय बोला तो, काय चावला तो? अरे बदल आहे, अरे आहे रे. अरे बाबा खंडूची 1 एकर कांदे, पांडूची कोरडवाहू जमीन आहे, त्याला प्यायला पाणी नाही. सकाळी किशोर भाऊन त्यांच्या घरी जाऊन मोडिका सायकल 2 डरम भरून नेऊन दिली. तुला सायकल काही चांगली सापडली नाही आणि का? चांगली सुब्याना सुरली नाही का? खंडूचे 1 एकर कांदे आणि पांडूचे. कोरडवाहू जमीन. तू कोणचा खंडून कोणचा पांडू सांगतो? डोंगऱ्याचा खंडून कोंबड्याचा पांडू, डोंगऱ्याचा खंडून कोंबड्याचा पांडू, डोंगड्याचा खंडू. कोंबड्याचा पांडू. तू कुठलं चावळतोय? तुमच्या पाथडीच. अरे मूर्खा, पंढरपूरचा पांडुरंग. सुबा इकडे काय रे? पंढरपूरचा पांडुरंग इड आलाय, दर्शन घे. पुढे एक इकडं वर नाही, मग इकडे खाली. खाली. आयुष्मान भाऊ. तो म्हणतो आयुष्यातून जाऊ. आयुष्मान भाऊ म्हणजे आयुष्य वाढो. तुझं आयुष्य वाढलं, म्हणजे माझं तू 4 पिढ्या खालून वर जात नाही. असाच राहणार. असा तुंगडा जुंगलाचे. तू जुंगला नाही, चांगला मुंगळा आहे. बर मी काय म्हणतो, हा. मी दर्शन घेतलं, तू घे आता. मी घेतो, हो मी दर्शन घेतो. हा. पण मग पांडुरंगानं पाय धुयला आहे ना. पाय धुयले का पावलट? दर्शन घे. हो घेतो. पांडुरंग 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 देवा, काय सांगायचं. आम्हाला काय माहिती तुम्ही एवढ्या लांब येणार आहे. मग आम्ही काल मोठमोठ्याल्या गाड्या करून तुमच्या काला असतो. अहो मोठमोठ्याल्या गाड्या केल्या, मोठ्या मोठ्या गाड्या. हा. टाटा सुमो, टाटा सुमो, इंडिका, इंडिका, सफारी, सफारी, सवारी, सवारी, अल्टो, अल्टो, छोटा हत्ती, छोटा हत्ती, मोठा हत्ती, राहिलं सायलं, जीसीपी. ते मी जीसीपी. आई रानात जर गाड्या पंक्चर झाल्या, हा. गाड्या उचलून ठेवायच्या, पण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. शाबास. आमचं कामच ते. आणि तेवढं करून गाड्या जर चालू नाही झाल्या, हा. स्वतः आम्ही दोघं येणार, हो, पुढे येणार, दोघं. असं आहे. आम्ही स्वतः दोघं येणार हा. पांडुरंगाच्या दर्शनाला दर्शनाला. जीसीपी घेऊन. हा. मी टेरिंगो बसणार. तिरिंगो. हो. आणि हा टेरिंग वर. मी टेरिंगो. तुझ्या पाय पुरतील का? नाही पुजली तर कसं उभं राहून चाली. चालवशील. हा. तू तिरिंगो बसणार. मी टेरिंगो हा. आणि तो टायरो बसायचं. पण मी म्हणजे माया घाल खुराडा. तसं नाही, ते मडगाड काय म्हणते, मटगार डबल मटगार डो. त्याच्यावर. त्याच्यावर तो बसायचं. बरं. आम्ही पंढरपूरला येणार. पंढरीचा पांडुरंग सोंडी ठुणार. चालला टनो 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 टनो. तो एक पटन तो सांभाळ्या दुपट. बस सांभाळ फोडू का त्याचा तुका म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल तुला. जागरण केलं पांडुरंगाच्या घरी. वाव. अरे विश्वर पंढरा पुरी रे आत्मा नांदत मल्हारी, नांदत मल्हारी धनी देवा नांदत जिजुरी. ईश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी, नांदतो मल्हारी देवा नांदतो मल्हारी.
करू राहिलाय? मला असं झालं डेर फुटेल कावन पिठलं पोळी मला भेटेल खावा. अरे विश्वर पंढरपुरी आत्मा नांदतो मल्हारी. नांदतो मल्हारी देवा नांदतो जेजो. इकडे विठेवरी उभा, इकडे घोड्यावरी शोभा. गोड्यावरी शोभा देवाची गोड्यावरी शोभा. इकडे भीमाचंद्र भागा, इकडं वाहे करा गंगा. वायकर गंगा देवाची वायकर इकडे गंगा. राई रुक्माबाई, इकडं माळसाबा नाही. मला सभा नाही देवाची मला सभा नाही. हवलदार साहेब, हा जे पंढरपुरात येते जिजुरी ते खरी गोष्ट आहे. देवात बदल नाही. बदल नाही. कुणी वारकरी मंडळी असल, हो कुणी खंडोबाचे भक्त असतील, खरी गोष्ट. पण देवात बदल नाही. बदल नाही. बदल केला असल तो फक्त तुम्ही आम्ही. राईट. तिकडं पुंडलिक दर्शन, इकडं यंगडी प्रधान. यंगडी प्रधान देवाचा यंगडी प्रधान. पुंडलिक दर्शन इकडे या गडी प्रधान. या गडी प्रधान देवाचा या गडी प्रधान. तिकडं पुंडलिक दर्शन, इकडं यंगडी प्रधान. या गडी प्रधान देवाचा या गडी प्रधान. इकडे काकड आरती, इकडे ड्युटी पाजाळती. ड्युटी पजाळती देवाची ड्युटी पजाळती. इकडे दहीहंडी फुटती, इकडे लंगर तुटती. लंगर तुटती देवाचे लंगर तुटा. इकडे कीर्तन चालती, इकडे जागरण घालती. जागरण घालती देवाचे जागरण घालती. गळा तुळशीच्या माळा, इकडे भंडारी पडी गळा. बंधारी पडे गळा देवाची बंधारी पडे गळा. इकडे बुकियाचं लेणं, इकडे भंडारा भूषण. बंधार भूषण देवाचा बंधार भूषण. भूषण साहेब, पंढरपुरामध्ये बुक्का लावले जातो आणि जिजुरीला भंडार लावतात. खरी गोष्ट आहे. म्हणून आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत. तुम्ही पांडुरंगाचे भक्त. हो. ए सुभा, पांडुरंगाचे भक्त आपण चांगले ओळखितो. चांगले ओळखतो. या अशा काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे भक्त. म्हणजे अशा काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे भक्त. आपल्यासारखे डवळ्या कलरचे खंडोबाचे भक्त. बरीच पारख आहे तुला. मग म्हणजे काळ्या कलरचे असले ते पांडुरंगाचे भक्त. तुमच्यासारखे. डवळ्या कलरचे खंडोबाचे भक्त. मग शंका वाटते मला. हा मला चेक करू दे. याच्या गळ्यात माळ, हा. हा साऱ्या जगाचा काळ. ए. मग ए तसं नाही राहत. मग रे. अरे काय बोलला तू. हा जेवढं माळेला भोक तेवढे लबाड लोक. ए, तुमची कुठे तुमची कुठे आहे रे? आमची धाब्यावर गेलो, बाकड्यात अटकली, गुतली, तुटली, तसाच निघून आलो. मनी सुद्धा आणले नाही. इस्ट माय वेस्ट कॅन गो. मालकऱ्याचं मा कधी जमलंच नाही. पण आमच्याकडे बुक्का लावतात. बुक्का हो. खरी गोष्ट आहे. हा असा रुपयाचा बुक्का घेतला, घेतला, कपाळाला लावला, लावला. डाळाले दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर. बर. सुना मुलानं उचकून दिलं का कामा धंद्याचा कटाळा आला का पंढरपूर. असे तर तुम्ही उडेल बल्प. ए, उडेल बल्प म्हणतो काय? उडेल बल्प म्हणतो. उडेल बल्प म्हणतो. बर खरं बोला. हा. फक्त चष्मा काढून दाखवा तुमचा एक बल्ब उडेल नाही. अरे आम्ही बसवणार आहे आता. आमच्याकडे बुक्का लावतात. बुक्का बुक्का बाबा आमचं तसं नाही. असा 10 रुपयाचा भंडार घेतला, कपाळाला लावला, टाका 10 रुपये. म्हणून देव तुमचा टाटा सुमो करून. मोठमोठ्याले गाडा. म्हणजे तुमचा देवही पायी पायी नाही. आमचा भक्त आहे पाय पाय. बरं, मला एक विचारायचंय. जर तुमचा भक्त जिजुरीला निघाला, हातात पिशी, हातात पिशी, पिशीत पिशी, ए नफरिया, हातात पिशी, पिशीत पिशी, हातात पिशी, पिशी. पिशी. आता तुम्ही खोट नका बोलू. आपण हे दिंडोरीवरून आलो तेव्हा एक जण काळी पिशी घेऊन चाललं नव्हतं. ते काळी पिशीचं काला नाव घेतो. हे नफरिया, हातात पिशी, पिशीत पिशी,
हातात पिशी पिशीत देव त्याच्यावर बाकर त्याच्यावर चादर देवण पिशी बाकड्या खाली आणि तुम्ही दाब्यावर नाश्ता पाणी म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही. लोक देवाच्या धाकात देव आमच्या दाकात तुम्ही दाब येऊन येऊच तर देव बाकड्या खाली डोकं डोकं पाहत्या पण आम्हाला शब्द बोलती नाही. असं का एकदा कराबाई देव नेले पेशे साहित बोलितो हा असे वर काढले हा. मग त्या कराबाईवर त्यांना वाळवितो हा. त्यांची तळी आरती करतो असं? त्यांना निवत पाणी दाखवतो हा. मग त्या उंच गडावर त्यांना भेटवाय ना. अरे रे पांडुरंगा पांडुरंगा मी हे काय ऐकतोय सगळा चुकीचा ऐकतो चुकीचा ऐकतो चुकीचा ऐकतो. बटनावर गंमत आहे का ना तुझी जाहिरात आमच्याकडे आहे, जाहिरात. बुक्का लावले जातो 4 ते 5 प्रवचन 6 ते 7 हरिपाठ 9 ते 11 कीर्तन काकड आरती विष्णू सहस्रनाम आणि 12 ला गाथा भजन बाबा 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 तुम्ही लय आत बते येडे हो मार्शाल रे देव देव कर तुमचं कसं आहे आमचं तसं नाही बाबा. हा आमचा देव जर एकदा दाला उभं राहिला ना हा 5 लाख दरात गोडवतो आमच्याकडं 7 दिवस हरिनाम सप्ताह पांडुरंगाचा पांडुरंगाचा एका गावात हा हा? हो त्याच्यात मुळात तुमच्या डेरी विण्यासारख्या गटुल्या गरगरीत झाल्या रे भाऊ. तुमचं कसं आहे आमचं तसं नाही हा 7 दिवस 7 गाव असं हो असं का 7 दिवस 7 गाव हा पाण्यात बदल माणसात बदल माईप मध्ये बदल हवेत बदल हा खाण्यात सुद्धा बदल सारा बदलच बदल. आज इकडं काय होतं पुटले पोळी हा काय होतं इकडं आज इड पितलं पोळी उद्या इगतपुरीला उद्या खत 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 मटा मटा बोकडे दिसतो काय बोकडे दिसतो तुला काय काळा बोकड्या वाटला काय वाटला का रे हा? हा बोकड्या जर असला तेवढ्या पाड्याला उठल का नाही उठला तर 2 दिवस खातील. ए 2 दिवस काची तवर राहील का तो एवढा ठुशील कुठं फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये एवढा मोठा मग कसा काय तुकडे करून ठेवू पण खाऊच. तुका म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल दुधा नव्हे. जागरण केलं पांडुरंगाच्या घरी वाव चौथा जागरण देवाना कुठं केलं कुठं खेळ त्या बहिणीच्या घरी हो. माझ्या खंडोबाला किती बहिणी आहे? किती 4 भाऊ 2 जण अशाच कलरचे का रे? खायचंय का तुला खायचंय का अरे बाबा 4 बहिणी हो 2 भाऊ असं 4 बहिणी हा. 2 भाऊ हो लय ना बुलबुल आहे तुमची. तुमचं कसं आहे आमचं हिशोबात एकदम आमचं हिशोबात काम आहे. काय रे आम्ही 2 जण भाऊ भाऊ वाने किनीच्या 2च बहिणी कोणत्या रे एक तुळसाई आणि एक मालसाई पुढे दिले एकदा कंब्याला दिली आणि एक तळेगाव. तळेगावला दिली हा 2च बहिणी 2च बहिणी पण कधीच आणि- नाही दिवाळीला नाही आखा नाही म्हणजे एवढा काय चर्चा नव्हतं. त्याच्या बहिणीचं नाव काढले होती ना माई सगळी जमीन बरोबर आहे समृद्धी हवेमध्ये गेली गेली तर मला 2 कोटी कोटी- तरी हा. दिले करे आणि काला हे नाव काढले 2 कोटी रुपये भेटले होते 2 मग रुपया दिला नाही आम्हाला ते. समृद्धी हवेमध्ये जमीन गेली हो तुला दिले असतील तू बामटाय बरं मला एक विचारायचंय हो 2च बहिणी 2च बहिणी. कधीच आणायने नाही. दीपावलीला नाही. अजिबात तीळ संक्रांतीला ए तू आता टाळू आणू का आखा झाला नाही म्हणतो बरं लाकी पौर्णिमा आमच्या आम्ही हातानं बांधून घेतो पण त्यांना आणती आणि नाही. ती नाही असं याचं कारण याचं कारण असं आहे त्यांना जर आणाय गेलं आणाय गेलं भाऊ जमिनीत वाटा 2च बहिणी 2च बहिणी. आणाय गेलं भाऊ जमिनीत वाटा अहो एक तर माऊली 85ला किटली ती 90ली वाट पाहिजे तर ती खालीच वाट पाहती. परवा दिवशी आम्ही 2 भाऊ तिला भेटाय गेलो 2 चमचे तिच्या तोंडात दूध ओतलं तेवढ्याच जागी झाली भाऊ आले रे म्हणलं मग जमिनीत वाटा 2च बहिणी दो- जमिनीत वाटा बरं जमीन किती भरपूर काय चावला त्या जमीन माऊली काय इच्छातलं जमीन भरपूर वडील आमचे वडील चांगले होते 4 गावात वागायचे घरात येऊन हागायची ए, म्हणजे वाटलं